पुण्यातल्या औंधमध्ये पैशांच्या वादातून गोळीबाराची घटना समोर आलेली आहे। पैशाच्या वादातून आरोपीनं एका व्यक्तीवर गोळ्या झाडल्या आणि गोळीबारानंतर आरोपीनं स्वतः गोळी झाडत आत्महत्या केली आहे। पुण्यातल्या औंध भागातला हा सगळा प्रकार। ऑटो रिक्षामध्ये स्वतःवर गोळी झाडून आरोपीनं आत्महत्या केली आहे। अनिल ढमाले असं मयत व्यक्तीचं नाव आहे। पैशाच्या वादातून पुण्यातील औंध परिसरात आरोपीनं एका व्यक्तीवर गोळीबार केला आणि त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे। यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, पुण्यातल्या औंधमधून समोर आलेली आहे। पैशाच्या वादातून एका व्यक्तीनं गोळ्या झाडलेल्या आहेत आणि यानंतर आरोपीनं स्वतःवर देखील गोळी झाडून आत्महत्या केली। ऑटो रिक्षामध्ये स्वतःवर गोळी झाडून या आरोपीनं स्वतःला संपवलेलं आहे। अनिल ढमाले असं या मयत व्यक्तीचं नाव आहे। पैशाच्या वादातून ही हत्या झाल्याचं देखील कळतंय। सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। सागर, नेमकं काय घडलं पुण्यात? नक्कीच पुण्यातील औंध परिसरामध्ये घटना घडलेली आहे। पैशाच्या वादातून रिक्षामध्ये ढमाले नावाचा युवक होता। त्यांनी समोरच्या व्यक्तीवरती गोळीबार केला आणि त्यांनी पैसे दिले नाही आणि त्यानंतर स्वतःच्या डोक्यात गोळी घालून स्वतःही त्यांनी आत्महत्या केलेली आहे। चतुर्शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि पुढील तपास जो आहे तो पुणे पोलिसांकडून सुरू आहे। मात्र घोसाळकर प्रकरणानंतर पुण्यातही सेम ढमाले प्रकरण घडलेलं आहे। नेमकी वादातून हत्या केली जाते आणि नंतर आत्महत्या केली जाते, हे प्रमाण जे आहे ते या 2 दिवसात आपल्याला ही दुसरी घटना पाहायला मिळते। पुणे पोलिसांकडून याचा चतुर्शृंगी पोलिसांकडून तपास सुरू आहे। पोलीस घटनास्थळी दाखल झाले। बिलकुल, धन्यवाद सागर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आज पुन्हा एकदा हादरलाय। गोळीबाराची घटना पुण्यातल्या औंध परिसरात घडली। एका व्यक्तीनं गोळीबार केल्यानंतर स्वतःही आत्महत्या केली आहे।